आज आपण शिकणार आहे चेन स्टिच। त्यासाठी मी बीड्सची नीडल घेतलेली आहे आणि आता मी गोल्डन थ्रेड आपण जी चेन स्टिच शिकलो त्या चेन स्टिचमध्ये बीड्स कसे टाकायचे ते आपण शिकणार आहे। त्यासाठी मी थ्रेड घेतला गोल्डन। मी आता तो वरती काढते चेन स्टिच करण्यासाठी। तर आपल्याला बीड्स टाकायचे होते त्याच्यामध्ये चेन स्टिचमध्ये। तर आता मी बीड्स घेते नीडलमध्ये टाकून। नीडलमध्ये बीड्स घ्यायची ही एकदम सोपी पद्धत आहे। आपण हाताने एक एक टाकण्यापेक्षा असे एका वेळेसच घेऊ शकतो जास्त। तर मी बीड्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि बीड्स मी मधल्या बोटात पकडलेत आणि वरती सुई पहिल्या बोटाने अंगठ्याने पकडून घेतलेली आहे। जो आपला थ्रेड वरती आलाय त्या थ्रेडमध्ये एक मी बीड सोडला, परत खालून दुसरा थ्रेड वरती काढायचा आहे। परत जो वरती थ्रेड आलाय खालून जो आपण घेतो ओढून त्याच्यामध्ये एक बीड सोडायचा आहे। प्रत्येक वेळेस जो खालून जो थ्रेड येतो त्याच थ्रेडमध्ये आपल्याला एक एक बीड्स सोडत जायचं। सिंगल बीड्स सोडायचे आहेत आधी सुरुवातीला, नंतर ना वाढवायचे किती सोडायचे तेवढे 2-3 सोडू शकतो, जास्त नाही, कारण आपल्याला स्टिच करायला लागतं ते। परत स्टिच करून खालून दोरा काढलाय वरती, त्याच्यामध्ये परत एक बीड सोडते। तुम्ही मी बोट कशी पकडलेली आहे ती व्यवस्थित बघा। मधल्या बोटाने बीड्स पकडलेत, पहिल्या बोटाने अंगठ्याने सुई पकडलेली आहे नीडल आणि मधल्या बोटातलं एक एक मी फक्त बीड्स पुढे सरकवते। व्यवस्थित बघा, सेम असंच तुम्हाला पण करायचं बीड्सची लाईन। बघू शकता कसं करते मी। तुम्हाला पण अशा आरीवर्कचे फ्री क्लास शिकायचे असतील किंवा क्लास करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला हाय मेसेज। तर पहा कशा प्रकारे केलेले आहे मी। परत मी नीडलमध्ये मणी घेते बीड्स जे आहेत ते। बीड्सच्या वेगवेगळ्या साईज असतात, 1 mm पासून 5 mm पर्यंत, लहानापासून मोठे असे बीड्स असतात। तर मी परत सुरुवात करते आता। त्याच पद्धतीने कंटिन्यू आपल्याला पूर्ण लाईन करायची आहे ती। रिंगला फॅब्रिक लावताना पूर्ण ओढून लावायचं आहे, नाहीतर आपण ज्यावेळेस स्टिचेस करतो ते एका जागी मग कापड गोळा होतं, नाहीतर ज्यावेळेस आपण दोरा वर काढत असतो खालच्या बाजूने त्यावेळेस फॅब्रिक पण ते सुईत अडकून येतं। त्यामुळे एकदम ओढून टाईट फॅब्रिक रिंगला लावायचं। तुम्ही पण सेम ह्याच पद्धतीने करा, एकदम सोप्या पद्धती ही स्टिच करायची, बीड्स सोडायची। तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा
बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकल यूट्यूबला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याचं. मी डे 1 पासून पूर्ण व्हिडिओ टाकते यूट्यूबला. इथून पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सेम अशा प्रकारे करायचं आहे. काही जण विचारतात साध्या सुईने आपण आरी वर्क करू शकतो का? तर हो, आपण साध्या सुईने पण आरी वर्क करू शकतो. मी तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ टाकल. साध्या सुईने कसं आरी वर्क करायचं, बीड्स कसे लावायचे साध्या सुईने पण. तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायची इच्छा असेल तर कमेंट करा, ते मी व्हिडिओ नक्कीच बनवेल. दोरा सटकून नाही द्यायचा बरं का. तो जर का सटकला एकदा तर पूर्ण आपली स्टिच उसवते. त्यामुळं हळूहळू हे करायचं. एकदम ओढलं गेलं खालून किंवा वरून सटकला अचानक दोरा तर हळूहळू आपलं करायचं, नाहीतर ते पूर्ण शिलाई जे आपण स्टिच केलेलं आहे ते पूर्ण निघतं. मग परत आपल्याला पहिल्यापासून स्टिच करायला